कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। आज आपण या ठिकाणी आपल्या या व्याख्यानमालेला आरंभ करत आहोत. इथं जन्माला आलेला मनुष्य 3 कार्य करण्याकरता आलेला असतो. ती कार्य करण्याच्या अगोदर ती का करतो याचा विचार आपण अगोदर करू. ती करतो कार्य म्हणण्यापेक्षा ती माणसाला साहजिकच करावी लागतात. कारण मनुष्याची प्रवृत्ती जर पाहिली तर मनुष्य स्वभावतः 3 गोष्टीला अनुसरून कर्म करत असतो, कार्य करत असतो. पहिलं कार्य त्याचं असं असतं ज्या कार्यापासून त्याला स्वतःला काही उपयोग होतो. दुसरं जे कार्य असतं त्यात तो दुसऱ्याला कितपत त्याचा फायदा होईल यात त्याची वृत्ती असते. आणि तिसरं जे कार्य असतं ते माणसाचं ते म्हणजे स्वाभाविक अशा प्रकारची मनोवृत्ती. उदाहरण द्यायचं जर झालं, एखादा मनुष्य आहे, भूक लागलेली आहे त्याला, आणि अशा भूक लागलेल्या मनुष्याला आपल्याला अन्न देण्याची इच्छा झाली, पण अशी इच्छा होऊ नये त्या इच्छेला आळा घालणारी अशी एक वृत्ती असते, उत्पन्न होते की त्या वृत्तीमुळं मनुष्य त्या भुकेलेल्या माणसाला अन्न देत नाही. हे तिसऱ्या प्रकारचं कार्य आहे. अगदी एखाद्या माणसाला आपल्याला मारण्याची इच्छा जरी झाली तरी काही क्षणानंतर त्या वृत्तीला आपल्याला आळा बसतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या चांगल्या वृत्तीला वाईट वृत्ती आळा घालीत असते असं नाही. आणि हा सगळ्यांचा अनुभव आहे. पण वाईट वृत्तीला चांगली वृत्ती आळा घालते याची साक्ष सगळ्यांना पटेल असंही सांगता येत नाही. कारण पुष्कळ मनुष्याचा स्वभाव जर पाहिला तर मनुष्य आपल्या मनाचं पृथक्करण करून पाहत नाही. माणसानं जर आपल्या मनाचं थोडंसं पृथक करून पाहिलं तर त्या माणसाला ज्या वाईट वृत्ती वाटतात त्या आपण रोखत असतो याची साक्ष त्याला पटल्या वाचून राहणार नाही. आणि ही वृत्ती माणसातच आहे असं नाही तर जनावरातही आपल्याला ही दिसून येते की पाय लागल्यामुळं सर्पदंश करतो व ते विष बरंच अधिक असतं असं वाघभटात सांगितलंय. परंतु पुष्कळ वेळी सापावर पाय देऊनही त्याने क्षमा केली आहे असंही काही ठिकाणी आपल्याला आढळतं. कितीही विकाराच्या तावडीत मन गेलेलं असो, केवढाही विकार वाढलेला असो, पण विचाराची बाजू मन सोडित नसतं. ही गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि तरच हे तत्व आहे की कल्पना करता येणार नाही इतका विकार प्रबल झाला तरी मनाची विचाराची बाजू कायम असते ज्यावेळेला तुम्ही मनाकडे लक्ष ठेवता. कल्पना अशी करा की उन्हाळ्याचे दिवस आहेत, संपूर्ण प्रदेश वाळून भरलेला आहे, पाण्याचा लवलेश कुठं नाही आहे, कुठंतरी पाणी आहे, गंधयुक्त आहे, त्याला घाण यायला लागला असं ते पाणी आहे.
आणि अशा त्या मारवाड देशासारख्या देशातून एखादा मनुष्य भर 2 प्रहरातून चाललेला आहे. चालता चालता त्याला अशी कल्पना करा की काटे रुतलेत, वारा सुटलेला आहे, चारही बाजूनं रेती आहे, ती डोळ्यावर येते, ऊन मी म्हणतंय, संपूर्ण प्रदेश वालुकामय आहे. आणि अशा वेळेला त्या माणसाला तहान लागली आणि ती इतकी तहान लागली की त्यामुळे तो असा व्याकुळ होऊन अर्धवट शुद्धीवर आहे, अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आहे आणि अशा अवस्थेमध्ये तो जमिनीवर पडला. आणि त्याचा एक जिवलग मित्र त्या ठिकाणी येऊन त्याला म्हणाला, मित्रा हे घे, मी तुला पाणी देतो. हे त्याने ऐकलं आणि जी काही मूर्छा आलेली होती, ग्लानी आलेला तो जो विकारग्रस्त जो मनुष्य पडलेला होता, त्या मनुष्याचा विकार इतका प्रबल होईल की आपल्याला पाणी मिळणं अगदीच अशक्य आहे ही कल्पना त्याच्या मनातून निघून जाईल. पण अशा वेळेस त्याच्या मित्राने त्याला मृगजल पी असं म्हटलं तर मृगजल पिण्याची इच्छा मात्र तो करणार नाही. आपल्याला कितीही तहान लागलेली असू द्या, आपण मृगजल पिण्याची इच्छा करत नाहीत. या सगळ्या उदाहरणावरून एक तत्व आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही प्रबल विकाराच्या तावडीत मन गेलं तरी विचाराची बाजू खात्रीने राहत असते. आणि याप्रमाणे मनाच्या 2 बाजू आहेत. एक मनाची विचारात्मक बाजू आहे आणि दुसरी विकारात्मक बाजू आहे. म्हणून आपल्याला एक निराळं तत्व असं काढावं लागतं आणि ते हे की मनाची विकारात्मक बाजू नेहमी देहाला चिकटून असते. पाणी आपल्या शरीराकरता पाहिजे, अन्न आपल्या शरीराकरता पाहिजे, शरीर धर्म शरीराकरता पाहिजेत. याप्रमाणे मनाच्या विकारात्मक बाजू शरीराकरताच आवश्यक असतात, पण मनाची विचारात्मक बाजू ही आपल्या शरीराकरता लागत नाही. ती आपल्या शरीराला आळा घालणारी आहे. मला भूक लागली इतकीच देहाच्या दृष्टीनं मनाची विकारात्मक बाजू असते. म्हणजे मनाच्या विकारात्मक बाजूनं पाहिलं असता भूक लागली इतका विकार उत्पन्न होतो, तो देहाकरता असतो. पण मला भूक लागली तर मी अन्न खावं, मांस खाऊ नये, आपल्या जातीचं अन्न खावं, दुसऱ्या जातीचं अन्न खाऊ नये, अशी वृत्ती भुकेला आळा घालण्याकरिता असते. अजून एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. आपल्याला भूक लागली तर आपण दिसेल ते अन्न खातो. असं कधी होतं का? नाही. तर आपल्या घरचा स्वयंपाक होईपर्यंत आपण थांबतो. भूक ज्या वृत्तीला लागते ती वृत्ती भुकेनं नेहमी आपल्याला अन्नाकडे ओढते. परंतु भूक लागली तरी आपल्या घरचा स्वयंपाक होईपर्यंत थांबलं पाहिजे हा विचार आहे व ती मनाची दुसरी बाजू आहे. पशूच्या उदाहरणावरून हे चांगलं समजेल. पशूंना विचाराची बाजू कमी आहे, म्हणजे त्यांना विचार अगदी नसतो असं नाही. त्यांना विचार असतोच, पण त्यांची विचाराची बाजू कमी असते. म्हणजे जसं माती मिसळलेलं पाणी नदीत पुष्कळ असतं. हा कोणाचा कडबा आहे? पशु पाहत नाही, ते खातात. दिसलं की तहान लागली पाणी पितात ते. पण माणसाचं तसं नाही, तो व्यवस्थित खातो. पशुसारखा जरी दिसत असेल तर ते पशु जसा खात सुटतो तसा खात सुटत नाही. सध्याचं सांगत नाही मी, परंतु व्यवस्थित खाणं हे काही भूक सांगत नाही. दुसरं असं एक ज्ञान सांगतं, हे मनाचं पृथक्करण ज्यांना थोडं जरी करता येत असेल त्यांना समजल आपण खरोखर विकाराचीच बाजू घेत चाललो. आपल्याला आपलंच खाणं पिणं आठवावं. पशूंची स्थिती अशीच आहे जी माणसाची सध्याच्या काळातली बनली. म्हणून त्यांच्या मनात खाण्याचा विकार प्रबल आहे पशूंच्या. तेव्हा ते काय करतात? स्वतःच करतात, खटपट करतात. माणसाचं तसं नाही आहे. दारावर कोणी भिकारी आला
त्याला अन्न वगैरे देण्याची इच्छा मनुष्याला होते. आता जवळ काही देण्यास नसल किंवा परिस्थितीमुळं म्हणा त्याला ती इच्छा दाबून ठेवावी लागते. ही एक गोष्ट निराळी. परंतु आपल्या शरीरापेक्षा आणखी काही आपलं कर्तव्य निराळं आहे, अशी मनुष्याला वृत्ती जी उत्पन्न होते हे खास आहे. याप्रमाणे विकाराकडे शरीर ओढतात व विचार शरीराच्या उलट जाण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणजेच काय होतं की स्वाभाविकपणे प्रत्येक मनुष्याला 3 प्रकारचे कार्य करावे लागतात. श्वानाचं पहा, कुत्र्याचं पहा. आपल्या मालकाची भाकरी खातं तरी मालकाचं हित होईल असंही ते प्रयत्न करीत असतंच. याप्रमाणे 2 कार्य पशुत दिसतात. 3रं कार्य विशेष करून मनुष्यात दिसतं. त्याचप्रमाणे आपल्या मनाहून आपण निराळे आहोत किंवा आपल्या शरीराहून आपण निराळे आहोत असं आपल्या मनाची दुसरी म्हणजे विचारात्मक बाजू आपणास सांगत असेल आणि हा सिद्धांत खरा आहे असं सर्वांना वाटत असेल तर प्रत्येक मनुष्यावर 3 कार्य करण्याची जबाबदारी आहेच व ती 3 कार्य त्यांनी बजावली पाहिजेत आणि ती थोड्या बहुत प्रमाणे तो बजावित असतो, नाही असं नाही. अखिल ब्रह्मांडातील एक लहानसाही व्यक्ती आहे, परंतु मी जरी लहान आहे तरी ही 3 कार्य माझ्याकडून झाल्या वाचून राहणार नाहीत असा सृष्टीचा नियम आहे, अनादिकालापासून चालत आलेला. आणि असं जेव्हा मला वाटून मी कोणतं कार्य करीत आहे असं तुम्ही घटकागर समजा. माझं जे काही विचार आहेत ते मला उदात्त असे वाटतात. आता या विचारात सुद्धा 2 भेद आहेत. पहिला भेद असा आहे की एकतर काय असतं की माणसाला आपले विचार महत्त्वाचे वाटत नाहीत, परंतु ऐकणाऱ्याला मात्र ते महत्त्वाचे वाटतात. असे काही विचाराचा एक प्रकार आहे. आणि दुसरा असा एक प्रकार आहे की आपले काही विचार आपल्यास महत्त्वाचे वाटतात आणि दुसऱ्यांनाही ते महत्त्वाचे वाटतात, असे काही विचार असतात. हा नियम सामान्य आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येकास जी गोष्ट महत्त्वाची वाटते ती त्याला अदृष्टपूर्व म्हणजे पूर्वी न पाहिलेली अशी असते. हा नियम आहे. आश्चर्य त्याच गोष्टीचं व्यक्त होतं जे अदृष्टपूर्व असतं. अर्थात काय आहे की ती गोष्ट त्याच्या जवळ पूर्वी नव्हती, ती कुठून तरी आली, ती त्याला ज्ञात झाली, ती त्याला कळाली, हे सिद्ध होतं. नाटकगृहामध्ये एखाद्या व्यक्तीनं सिंह पाहिला व त्याला तो नवीन वाटला. त्याचं कारण असं की तो कधी त्यांनी पाहिला नव्हता, त्याच्याजवळ नव्हता किंवा पूर्वी त्यांनी तो पाहिला नव्हता, म्हणून त्याच्या दृष्टीनं तो सिंह त्याला नवीन वाटला. विद्यार्थ्याचं पहा तुम्ही, पाठ असलेले धडे करण्यात आनंद वाटत नाही, नवीन धडे पाठ करण्यात आनंद वाटतो. स्त्रियांचं पहा तुम्ही, जी गाणी येतात ती महत्त्वाची वाटत नाहीत, नवीन गाणी महत्त्वाची वाटतात. हा नियम आहे. सारांश काय, मानसिक विचार असोत किंवा शारीरिक गोष्टी असोत, सवय पडली असेल तर ते महत्त्वाचं वाटत नाही, नवीन असेल तर ते महत्त्वाचं वाटतात. नवीन म्हणजे पूर्वी आपल्याजवळ नसून कुठून तरी आलेलं असतं तेव्हा ते आपल्याला महत्त्वाचं वाटतं. आपले विचार दुसऱ्यांना महत्त्वाचे वाटतात. याचं कारण असं की ते विचार आपल्या जवळून त्यांच्याजवळ जातात म्हणून त्यांना ते महत्त्वाचे वाटतात, कारण त्यापूर्वीचे ते विचार त्यांच्याकडे आलेले नसतात. पुष्कळ वेळेला असं होतं की दुसरं कोणी ऐकायला जवळ नसलं तर आपले विचार आपल्याला कंटाळवाणे वाटतात. साधारणतः तुम्ही पहा, विद्वान लोक, हरिदास लोक, पुराण लोक ज्यांचा अनुभव असाच आहे की आपले विचार दुसऱ्यांना न सांगितले तर त्यांचा आपल्याला कंटाळा वाटतो त्यांना आणि मग ते उदास होतात. याचं कारण असं आहे की पुष्कळांना सांगता येत नाही, पण मला जे कारण असावं असं वाटतं ते सांगतो. याचं कारण आहे की जे विचार आपल्याला दुसऱ्याला सांगायचे वाटतात ते आपणास पूर्णपणे कळाले आहेत का असं मनाला वाटत असतं आणि म्हणूनच आता मी त्यांचं काय करू असं वाटून आपण ते दुसऱ्याला सांगण्याची प्रवृत्ती होत असते. परंतु असं होतं की एखाद्या वेळेला असं होतं की एखादा मनुष्याला वेदांताचा विचार उत्तम सांगता येतो, पण स्वतःचं त्याचं आचरण मुळीच तसं नसतं. महाभारतामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पाश्चात्य देशात सुद्धा अशा अनेक ढळढळीत उदाहरणं आपल्याला देता येतात.
पाश्चात्य देशामध्ये नीतीवर उत्तम निबंध पॅरोग्राफच्या पॅरोग्राफ लिहिलेले आपल्याला वाचायला मिळतात. परंतु ज्या नीतीवर पाश्चात्य देशातल्या लोकांचे जे काही निबंध पाहायला मिळतात त्यांचं स्वतःचं आचरण मात्र त्या उलट असतं. आपल्याकडेही आपण असे पुष्कळ आपण माणसं असे पाहिलेत की ते विचार बरोबर सांगतात पण त्यांचं आचरण त्या विचाराच्या उलट असतं. अशा माणसांचं आचरण त्यांच्या विचारांच्या उलट असतं खरं, पण त्यांचे विचार आपणास पटून जातात. कारण का? त्यांचे विचार चुकलेले असतात असं नाही, त्यांची विचारसरणी चुकलेली असते असं नाही, ती बरोबरच असते, काय पटली ना ती आपल्याला, पण त्या विचारसरणीच्या पाठीमागचं आचरण मात्र उलट असतं. याचं कारण बऱ्याच तत्ववेत्यांनी सांगितलं नाही. का असेल असं? माझ्या हातात एक पुस्तक आहे, त्याला 2 बाजू आहेत, विकारात्मक, दुसरी विचारात्मक. एक कल्पना करा, आपण त्या पुस्तकाची विकारात्मक बाजू वर धरली तर त्याच्या खालची विचारात्मक बाजू दबून जाईल. एखाद्या वेळेला मनाच्या विकारात्मक बाजू खाली मनाची विचारात्मक बाजू दडपून जाते. त्यामुळं आचरण वाईट, आपलपोटपणाचं व शरीराला धरून असतं. आता दुसरं उदाहरण आपण पाहू. 2 कागद आहेत आणि त्या 2 कागदामध्ये पोकळ जागा आहे आणि ते 2 कागद आपण असे घेतलेत की ती मधली पोकळ जागा राहील अशा तऱ्हेने ते चारी बाजूने एकमेकावर जोडून त्यांचा एक कागद केला आणि एकीकडून काळं विरूप भयंकर आणि दुसरीकडून सुंदर रंगीत असं 2 चित्र काढली. पैकी सुंदर चित्र दाखविलं तर काळं चित्र दबून जाईल आणि काळं दाखविले तर सुंदर दबून जाईल. त्याचप्रमाणे मन सुद्धा एक कागद आहे. मनाला 2 बाजू आहेत, एक विकारात्मक बाजू आहे, दुसरी विचारात्मक बाजू आहे. त्यात मनुष्याची विचारात्मक मनाची बाजू मनाच्या विकारात्मक बाजू खाली दडपून जाते. त्याचं आचरण आपलपोटपणाचं शरीराच्या विकाराला धरून असतं. सत्पुरुषांचे विचार प्रबल असल्यामुळं त्या विचारांच्या झपाट्याने त्यांची विकारात्मक मनाची बाजू दडपून जात असते. म्हणूनच सत्पुरुषांचे विचार स्पष्ट गोचर वाटतात.